Welcome student. Today we are going to take next part after completing types of matrices. We have completed types of matrices. Today we are going to take next topic, that is algebra of matrices. Algebra of matrices. Algebra of matrices from chapter 4, determinant and matrices. In algebra of matrices there are four operations. In algebra of matrices there are four operations. First is equality of matrices. First is equality of matrices. Multiplication of matrix by scalar, addition of two matrices and multiplication of two matrices. चार ऑपरेशन आपल्याला यामध्ये पाहिजेत. चार ऑपरेशन कुठले आहेत पहा. इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस ही एक कन्सेप्ट आपल्याला यामध्ये, इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस ही कन्सेप्ट आपल्याला यामध्ये पाहिजे आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर, एखाद्या मॅट्रिक्सला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय केल्यावरती काय ऑपरेशन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ऍडिशन ऑफ टू मॅट्रिसेस, आपल्याला दोन मॅट्रिसेसची ऍडिशन घ्यायची आहे. आणि मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस, दोन मॅट्रिक्सचं आपण मल्टिप्लिकेशन कोणत्या पद्धतीने करतो आपल्याला हे माहित करून घ्यायचं आहे. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस याचा अर्थ त्या जी काही बेसिक डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन वरती तुम्ही ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अशी जी काही ऑपरेशन अप्लाय करतात त्याला आपण म्हणतो अल्जेब्रा ऑफ काय असेल ते. आपल्या पुढे जाऊन अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पण पाहायचा आहे, अल्जेब्रा ऑफ वेक्टर सुद्धा पाहायचा आहे. या पद्धतीने किंवा अल्जेब्रा ऑफ लिमिट्स असेल, अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह असेल, या बऱ्याच कन्सेप्ट आपल्याला पाहायचे आहेत. या आपण मूळची जी डेफिनेशन आहे मॅट्रिक्सची, कॉम्प्लेक्स नंबरची, कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला घ्यायचा आहे, वेक्टर आपल्याला घ्यायचा आहे, लिमिट आपल्याला घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह, या सर्वांमध्ये आपल्याला अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस ही डेफिनेशन यूज करायची आहे. वी हॅव टू यूज algebra of matrices in all that condition. First, equality of two matrices. ही चार ऑपरेशन आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. पहिल्या तीन ऑपरेशन वरती एक एक्सरसाइज आहे आणि नंतर जो आहे त्यावरती एक ऑपरेशन आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, चार ऑपरेशन यामध्ये घ्यायची आहे. त्यावरती एक एक्सरसाइज आणि मल्टिप्लिकेशन वरती एक एक्सरसाइज. त्यातला आपण पहिले घेऊया इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस. इक्वालिटी, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इक्वालिटी. इक्वालिटी म्हणजे सारखं आपल्याला इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा पाहायचा आहे. बेसिक तेच राहतं, इक्वालिटी म्हणजे बेसिक तोच आहे, फक्त आपल्याला या डेफिनेशन मध्ये तो पार्ट बसवायचा आहे. इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस इज दॅट if two matrices A and B are said to be equal. Two matrices A and B are said to be equal. Equality that is equal. कधी इक्वल आहे? if पहिली कंडिशन आहे की दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सारखी असली पाहिजे. इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स साठी दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सारखी असली पाहिजे. ऑर्डर ऑफ A, ऑर्डर ऑफ
of A equal to order of B. जी A ची ऑर्डर आहे तीच ऑर्डर B ची असली पाहिजे. त्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे की करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल असले पाहिजे. करस्पॉन्डिंग elements are equal. करस्पॉन्डिंग एलिमेंट हे इक्वल असले पाहिजे तेव्हा ती कंडिशन आपल्याला ऍडजस्ट होणार आहे. ऑर्डर ऑफ A इक्वल टू ऑर्डर ऑफ B and the second is that corresponding elements are equal. That is equality of matrices. आता आपण डिनोट कशा पद्धतीने करणार आहे? We denote it as A equal to B. सिंपल आपण A equal to B इक्वल मॅट्रिक्स आहे असं डिनोट करणार. याचं एक्झाम्पल घेऊया किंवा जनरल नोटेशन घेऊया. इफ A equal to Aij of order m by n. B मॅट्रिक्स ची ऑर्डर सुद्धा तेवढीच असली पाहिजे. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स A इक्वल टू ऑर्डर ऑफ B. B ची सुद्धा ऑर्डर काय असली पाहिजे तेवढीच असली पाहिजे. त्याला आपण Bij ऑफ ऑर्डर m by n घेणार. B इक्वल टू Bij ऑफ ऑर्डर m by n. and if आता इक्वल केव्हा असणार आहे? ऑर्डर दोन्हीची सारखीच आहे m by n. हे दोन्ही एलिमेंट जर if Aij equal to Bij हे जे एलिमेंट्स आहेत for all ij प्रत्येक ij साठी हे जर ट्रू असेल तरच आपण काय म्हणणार आहे then we say that A equal to B. Then we can say that A equal to B. This is general. We take example. We take the example if A equal to A, B, C, D and B equal to 1, 2, 3, 4 आणि जर हे दोन याची ऑर्डर किती आहे? ऑफ ऑर्डर 2 by 2. ऑफ ऑर्डर 2 by 2 म्हणजे दोन्हीची ऑर्डर सारखीच आहे. ऑर्डर ऑफ बोथ मॅट्रिक्स इज सेम and if A equal to B, A equal to B जर असेल, हा मॅट्रिक्स इक्वल टू हा मॅट्रिक्स असेल तर A equal to A करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे काय की A11 equal to B11, A12 equal to B12 अशा पद्धतीने आपण हे त्याला आपण या पद्धतीने लिहूया A11 A12 A21 A22 आणि याला आपण दुसरी नोटेशन लिहूया B11 B12 B21 B22. मग असं असेल तर काय येणार आहे? if A equal to B then we can say that A11 equal to B11, A12 equal to B12, A21 equal to A B21 and lastly A22 equal to B22. म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट A11 हा B11 बरोबर इक्वल असणार आहे, A12 हा B12 बरोबर इक्वल असणार आहे. हा एलिमेंट फक्त याच्याशीच इक्वल असणार आहे. हा एलिमेंट उरलेल्या तीन याच्याशी इक्वल असणार नाही. पहिला रो दुसऱ्या कॉलमच्याच एलिमेंट बरोबर तो इक्वल असणार आहे. दुसरा रो पहिल्या कॉलमच्याच एलिमेंट बरोबर हा इक्वल असणार आहे. एक्झाम्पल if A equal to 1 2 3 4 and B equal to A B C D and if A equal to B, जर या ठिकाणी A equal to B असेल तर आपण काय लिहिणार आहे? A equal to 1 then we can write that A equal to 1 B equal to 2
C equal to 3 and D equal to 4. अशा पद्धतीने करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल असले पाहिजे, ऑर्डर सेम असली पाहिजे, आणि करस्पॉन्डिंग इक्वल असले पाहिजे. त्यावेळेस ते दोन मॅट्रिक्स काय येणार आहे, इक्वल येणार आहे. टू मॅट्रिक्स A and B are said to be equal if order are equal and corresponding element are equal. अशा पद्धतीने आपण हे इक्वालिटी ऑफ टू मॅट्रिक्स डिफाइन करणार आहोत. नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर. मल्टिप्लिकेशन of matrix by scalar. स्केलर म्हणजे एखादा कॉन्स्टंट नंबर जो व्हेरिएबल नाही. 2 3 4 असे जे आहेत त्याला आपण व्हेरिएबल किंवा स्केलर म्हणतो. आणि व्हेरिएबल म्हणजे काय, x y z वगैरे असे जे नंबर आहे चेंज होतात त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर. एखाद्या मॅट्रिक्सला समजा A एखादा मॅट्रिक्स असेल आणि त्याला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करायचं. A इज एनी मॅट्रिक्स, K इज एनी स्केलर. आणि या स्केलरने काय करायचंय, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर KA हा एखाद्या नॉन झिरो स्केलरने किंवा झिरो असेल तरी चालेल, एखाद्या स्केलरने एखाद्या A ला आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक नवीन मॅट्रिक्स तयार होतो. याला आपण म्हणतो मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर. हा ओरिजिनल मॅट्रिक्स होता, त्याला आपण एका स्केलरने मल्टिप्लाय केलं आणि हा एक मॅट्रिक्स तयार झाला. त्याला आपण काय म्हणणार आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर. समजा या ठिकाणी A 1 2 3 4 असा मॅट्रिक्स आहे आणि K इक्वल टू 2 व्हॅल्यू आहे. तर KA इक्वल टू काय येणार आहे, 2 into A. दॅट इज, आता हा जो K त्याची व्हॅल्यू 2 आहे, या 2 ने प्रत्येक A च्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. जेव्हा आपण मॅट्रिक्सला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करतो. मग याने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, A 2 into 1 2, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. 4 into 2 6, 4 into 8. ही व्हॅल्यू जी आहे ही KA मॅट्रिक्स ची आहे. हा A मॅट्रिक्स, हा KA मॅट्रिक्स आणि हा K स्केलर. अशा पद्धतीने एखाद्या मॅट्रिक्सला आपण एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करतो. जेव्हा एखाद्या मॅट्रिक्सला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करतो तेव्हा आपण त्या स्केलरने त्या मॅट्रिक्स मधील प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. ईच अँड एव्हरी एलिमेंटला आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. दिस इज A ची ऑर्डर जी होती, A ची ऑर्डर 2/2 होती. आपण K ने मल्टिप्लाय केला, नवीन मॅट्रिक्स मिळाला, तो सुद्धा ऑर्डर 2/2 चा. ऑर्डर चेंज होत नाही, फक्त एलिमेंटची जी व्हॅल्यू आहे ती मल्टिपल मध्ये येते. यातून आपण कॉन्स्टंट बाहेर सुद्धा घेऊ शकतो. याच पद्धतीने 2 कॉन्स्टंट घेतला की आपल्याला या पद्धतीने व्हॅल्यू मिळतात. आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो, तसे आपण एखादा कॉमन नंबर बाहेर सुद्धा घेऊ शकतो, मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊ शकतो. त्याला म्हणायचं मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर. काय घेतलं आपण, A इज एनी मॅट्रिक्स अँड K इज स्केलर. If A is any matrix and K is scalar. A is any matrix and K is scalar. Then matrix obtained by, हा जो मॅट्रिक्स आपल्याला मिळतो, मॅट्रिक्स obtained by multiplying each element, ह्या प्रत्येक एलिमेंटला बाय K is called मल्टिपल किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर. If A is any matrix, K is a scalar, then matrix obtained by multiplying
काय करायचंय, मल्टिप्लाय करायचे each element or we can say that every element of matrix A, each element of matrix A by कशाने, by scalar K is called as multiplication of matrix by scalar, is called as multiplication of matrix by scalar. त्याला आपण म्हणणार मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर. एक्झाम्पल, if A equal to Aij of order m by n and k is scalar, then k ने आपण A मॅट्रिक्स ला मल्टिप्लाय करतो, that is k into Aij of order m by n. A ची व्हॅल्यू आपण मॅट्रिक्स पुट केला Aij, याचा अर्थ काय झाला की आता आपण k Aij ऑफ ऑर्डर m by n, k हा इथे बाहेर होता मॅट्रिक्सला, आता आपण प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलं, या फॉर्म मध्ये आपण हे लिहू शकतो. त्याला म्हणायचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बाय स्केलर. हा जो ओरिजिनल मॅट्रिक्स आणि के मॅट्रिक्स आहे त्यांची ऑर्डर काय सेमच आहे. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स A and KA is same. ऑर्डर मध्ये कुठलाही चेंज त्यामध्ये होत नाही. चौथा आपण घेऊया एक्झाम्पल, if A equal to 1 2 3 4 and K equal to 3, then KA equal to 3 into A equal to, K ची व्हॅल्यू आपण 3 पुट केली, आता A ची व्हॅल्यू पुट करू 1 2 3 4. या 3 ने काय करायचंय, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचंय. 3 into 1, 3 into 2, 3 into 3, 3 into 4 equal to 3 6 9 12. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळाला, k मिळाला. दिस इज ऑल अबाउट इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस अँड मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर. ही जी थेअरी होती ती आपण पहिल्या 2 पॉइंटची घेतली, इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस अँड मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर अँड equality of matrices. Next we take addition of two matrices. First write down in your notebook. We have taken equality of matrices, multiplication of matrix by scalar, and third addition of two matrices. When we take addition of two matrices, दोन मॅट्रिक्स चे आपण ऍडिशन केव्हा घेणार आहोत, त्या ऑर्डरची मॅट्रिक्सची ऑर्डर सारखी असली पाहिजे आणि करस्पॉन्डिंग एलिमेंटचे आपण ऍडिशन घेणार. If A and B are two matrices
A and B are two matrices, then we take two matrices. We have two very important word, two matrices of same order, then A plus B is the addition of two matrices कधी घेणार आहोत, जेव्हा आपण करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन करणार आहोत. is the addition of two matrices when corresponding element add to other. करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऑर्डर सेम असली पाहिजे आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण ऍड केले असतील तेव्हा आपण काय घेणार, त्याची ऍडिशन घेणार. That is, if A equal to Aij of order m by n and B is the matrix of order Bij, इथे आपण Aij घेतला, Bij ऑर्डर दोन्हींची सारखी असली पाहिजे m by n, तेव्हा आपण त्याची ऍडिशन घेणार. A equal to A plus B केव्हा घेणार आहे, जेव्हा आपल्याला हे करस्पॉन्डिंग एलिमेंट ऍड करायचे m by n प्लस m by Bij ऑफ ऑर्डर m by n. दोन मॅट्रिक्स आहेत, ऍडिशन घेतल्यावरती आपण एकच मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करणार आणि हा मॅट्रिक्स असणार आहे Aij plus Bij ऑफ ऑर्डर m by n. दोन मॅट्रिक्सचं आपण काय केलं, एक मॅट्रिक्स मध्ये कन्वर्जन केलं Aij plus Bij ऑफ ऑर्डर m by n. A plus B equal to. आता याचं आपण एक्झाम्पल घेऊया की खरंच आपल्याला दोन मॅट्रिक्सचं एक मॅट्रिक्स मध्ये ऍडिशन घेऊन कन्वर्जन करायचं आहे. गिव दिस इज वन, this is second. If A equal to 2, 3, 4, 5 and B equal to -1, 3, 2, 4. आता ऍडिशन साठी काय महत्त्वाचं आहे की त्यांची ऑर्डर सारखी असली पाहिजे. 2 by 2 ऑर्डर इज सेम, 2 by 2 ऑर्डर इज सेम. Then A plus B equal to A plus B 2, 3, 4, 5 आपण आहे तसं एलिमेंट मॅट्रिक्स लिहितोय प्लस सेकंड -1, 3, 2, 4 ऑफ ऑर्डर 2 by 2 A plus B. आता या दोन मॅट्रिक्सचा आपल्याला एकच मॅट्रिक्स करायचा आहे. दोन मॅट्रिक्स आपल्याला काय करायचं आहे, एकच मॅट्रिक्स करायचे ऑफ ऑर्डर 2 by 2. करस्पॉन्डिंग एलिमेंट हा A11 शी ऍड करायचा, 3 हा 3 मध्ये ऍड करायचा, 4 हा 2 मध्ये ऍड करायचा. 2 प्लस -1 हा पहिला एलिमेंट, 3 प्लस 3, 4 प्लस 2, 5 plus 4, 5 plus 4. याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल ते असणार आहे A plus B equal to 2 minus 1, 1, 6, 6 and 5 plus 4 equal to 9. This is addition of two matrices. अशा पद्धतीने आपण काय करणार, दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करणार, करस्पॉन्डिंग एलिमेंटची फक्त आपण ऍडिशन करणार. म्हणजे 2 हा 2 मध्ये
1 मध्ये ऍड करायचा, 4 हा 2 मध्ये ऍड करायचा. या पद्धतीने आपल्याला काय घ्यायची, ऍडिशन घ्यायची दोन मॅट्रिक्सची. ज्या पद्धतीने ऍडिशन आहे दोन मॅट्रिक्सची त्याच पद्धतीने आपल्याला a मायनस b सबट्रॅक्शन घेता येते. ऍडिशन ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने आपल्याला सबट्रॅक्शन घेता येते. if a and b are two matrices of same order, then subtraction a minus b is obtained कसे मिळवणार आपण, obtain मिळवणार by subtract corresponding element सबट्रॅक्ट करून आपण a minus b obtain करणार. subtract corresponding element from a म्हणून सबट्रॅक्ट केले का आपल्याला ते एलिमेंट मिळतील. इथं जो b आहे हा आपण a minus b equal to a plus minus b या पद्धतीने लिहू शकतो. a minus b हा a plus minus b. b हा काय झाला, निगेटिव्ह मॅट्रिक्स झाला. हियर minus b is negative matrix of matrix b. निगेटिव्ह मॅट्रिक्स ऑफ मॅट्रिक्स b, तो त्याचा निगेटिव्ह मॅट्रिक्स झाला. हियर मायनस b इज निगेटिव्ह मॅट्रिक्स ऑफ मॅट्रिक्स b. a मायनस b या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलं. ज्या पद्धतीने आपण ऍडिशन घेतो त्याच पद्धतीने आपल्याला काय घ्यायचे, सबट्रॅक्शन घ्यायचे. त्यात काही बदल नाही. एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल, if a equal to 3 4 6 9, b equal to 2 1 -1 2, मग a मायनस b ची सबट्रॅक्शन घ्यायची. a मायनस b, a च्या ऐवजी आपण a चे एलिमेंट पुट करणार. a च्या ऐवजी आपण a मॅट्रिक्स पुट करणार. 3 4 6 9 of order 2 by 2 minus 2 1 -1 2 equal to of order 2 by 2. आता आपल्याला करस्पॉन्डिंग एलिमेंट सबट्रॅक्ट करायचे फ्रॉम a. लक्षात ठेवायचं या पद्धतीने, काय लक्षात ठेवायचं, 3 -2 3 -2 4 -1 4 -1 6 -1 6 -1 9 -2 9 -2. हे जे काही कॅल्क्युलेशन येईल 1 3 7 मायनस मायनस प्लस होईल +7 and 7 ऑफ ऑर्डर 2 by 2 हे असणार आहे a मायनस b चं सबट्रॅक्शन. a मायनस b सबट्रॅक्शन आणि हे जे आपण फाइंड आउट केलं ते a प्लस b सबट्रॅक्शन ऍडिशन. अशा पद्धतीने आपण ऍडिशन ऑफ टू मॅट्रिसेस एज वेल एज सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रिसेस सुद्धा डिफाइन केलेलं आहे. एकच राहिला आता मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस. फर्स्ट राइट डाउन इन युअर नोटबुक.